श्रोतो वर्गाने अनेक वर्षापासून मृदंग अनेक महात्म्यांचा श्रवण केलेला आहे. मृदंग वाजवणारा कोणीही असो, माझ्यासारख्या सामान्याच्या मुखातून त्यांच्याविषयी महात्मा हा शब्द निघणार. मृदंग वाजवणारे कोणीही असो, ते महात्मे आहेत. आणि अशा महात्म्यांच्या सेवेचा सर्वांनी लाभ घेतलेला आहे. कोणी दिंडीमध्ये वाजवलं असेल, कोणी हरिपाठामध्ये वाजवलं असेल, कोणी भजनामध्ये वाजवलं असेल, कोणी गाथाला भजनामध्ये वाजवलं असेल, कोणी कीर्तनामध्ये वाजवलं असेल. असं सर्वांचं तुम्ही श्रवण केलेलं आहे. पण मृदंग हे काय चीज आहे, काय स्वरूप आहे, याला मर्यादा नाही. असं हे सर्वांच्या दृष्टीनं आपण चिंतन करायला लागल्यानंतर हे मंगल वाद्य आहेत. अनेक वाद्ये, पण मृदंग हे मंगल वाद्य. म्हणून आमच्या साधू संतांनी त्याचं वर्णन करत असताना लावणी मृदंग सुरती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने असा हा त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याची उत्पत्ती वगैरे सर्व शास्त्रामध्ये आहे. परंतु आपण फक्त सेवा म्हणून, कारण हे मंगलवाद्य तुमची जशी भावना असेल, जशी श्रद्धा असेल, जशी आवड असेल, त्याप्रमाणे तुम्ही देवतेची प्रार्थना करू शकता. तसं या वाद्यावर देखील आपण त्या देवतेची प्रार्थना करू शकतो. तर त्यालाच आमच्या शास्त्रामध्ये वंदनपरण किंवा स्तुतीपरण असं म्हटलेलं आहे. आणि असे स्तुतीपरण अनेक देवतेंची स्तुती केलेली आहे, त्यांना वंदन केलेलं आहे. जसं आपण चिंतन करायला लागल्यानंतर या ठिकाणी आपण हनुमंताचे सेवक आहोत, हनुमंतरायांच्या दरबारामध्ये आहोत. हनुमंतरायांना देखील आपण वंदन करूया. ते कसं केलं जातं, कसं असतं. आता हनुमंतरायाचं उड्डाण तर आपण प्रत्यक्ष पाहिलं नाही, फक्त ऐकतो आपण. पण वाण्याराचं उड्या मारणं आपण पाहिलेलं आहे. ते वरी शेपट करून एकदा भोग केलं की कसं उड्या मारताय, तसा त्याचा भाव देखील आपल्याला पाहता येईल. जसं उदाहरणार्थ त्याची रचना, त्या उड्या मारण्याची रचना जर व्यक्त करायला लागलो शब्दाने, धान धिट 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 कर्धाकिट 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 रुद्र अवतारे अंजनी शोध श्रीरामदूत, अंजनी शोध श्रीरामदूत महाबली श्री हनुमान की जय, हनुमान की जय, हनुमान की जय. अशा रचना आपल्याला करता येतील. किंवा कोणाची आदिशक्तीची प्रार्थना असेल, उदाहरणार्थ उद्याचा दिवस सोमवार आहे का नाही, शंकराच्या रचना तर अनेक आहेत. शंकराच्या रचना शंकर शिवनाथ हिमगिरी पर ततुंग ततुंग तुंग धीमके धीमके धीम मृदंग बाजत ध्यान नाना धागडत धुम तिकडे 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 धा तिकडे तिकडे धागडत धुम तिकडे तिकडे धा तिकडे तिकडे धागडत धुम तिकडे तिकडे धा तिकडे तिकडे धागडत धुम तिकडे तिकडे धा तिकडे तिकडे शंकर शिवनाथ हिमगिरी पर ततुंग ततुंग तुंग धीमके धीमके धीम मृदंग बाजत. तसे तर अनेक महात्म्यांनी तयारी केलेल्या पुष्कळशे आहेत. जय कैलासी अविनाश शुकरासी सदा रहे गंगा तटकास खात भंग वृषभ संग श्री शंग शिव शंकर जय शंकर जय शंकर जय. त्याचे शब्द आहेत धागे धिंता गदिना धाक धिंता कथा गदिंता तात गदिंता दिगन ताग दिग गदिंता ताल का धिंगड धा धिंगड धा धिंगड धा असे शब्द आहेत. किंवा गणपती सरमाने बंदी बुद्धि विनायक चतुर्भुज विघ्न हर रसुक कनत कहा तक तिगदा तिग है तिगदा तिग है तिगदा तिग है. याचे शब्द आहेत गदिगन धुमकिट गादिक गादिक ना किट धुमकिट तादक देता गतिट गतिट कथा किट कहा किट तिरकत तिरकत धा तिरकत तिरकत धा तिरकत तिरकत धा असे शब्द आहेत. तसं गणपती सरमाने बंदी बुद्धि विनायक
असे वाजवले जातात. चला हे तर पुष्कळ सेवा आहे बाबा. चला आपल्या महाराष्ट्राचा राजा एकच परण वाजवतो आणि सर्वांचं समाधान करतो. ओम शिव 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 छत्रपती रुद्र अवतार हर 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 महादेव शक्ती आधार जय भवानी हिंदवी स्वराज्याचा गौरव महाराष्ट्राचा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम शिव 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 छत्रपती रुद्र अवतार हर 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 महादेव शक्ती आधार हिंदवी स्वराज्याचा गौरव महाराष्ट्राचा राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा पुंडलिक वरदा हरिविठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.